Hare
समचरण दृष्टी विठ्ठेवरी साजिरे समचरण दृष्टी विठ्ठेवरी साजिरे तिथे माझे हरी प्रतिरा पदे दुखाची शिराने पदे दुखाचे शिराने तिथे तुझी घनी चढो देशी तिथे तुझी घनी चढो आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ
आणि कण लगे माईक पदार्थ समजन तुझी विटेवरी साधी रे तेथे माझे हरी व्रती राहो तेथे माझे हरी व्रती राहो आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे
निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज बजरंग बली हनुमान हर 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 महादेव। समचरण दृष्टी विठेवरी साजिरे तेथे माझे हरिवृत्ती राहो आणि गण लघे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी तेथे दुचित धनी जडो देसी आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा। तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा। या आपण तुकोबारे तुम्हा मला धावता भावा सांगू जातो। ज्या ठिकाणी पाय सम आहे दृष्टी सम आहे आणि अशा ठिकाणी विटेवर उभा असणारे असे पाय त्या ठिकाणी माझी वृत्ती त्याच ठिकाणी असावी असं म्हणतात। आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं मला काही लागत नाही माईक लागत नाही तिथं माझी इच्छा सुद्धा होऊ देऊ नको असं म्हणतात। आणि ब्रह्मादिक पदार्थ हे फार दुःख देणारे आहे सुख देणारं नाही। आणि त्या ठिकाणी आपलं जे चित्त आहे त्या ठिकाणी चित्ताला तिकडे जाऊ देऊ नका असं तुकोबारे म्हणतात। आणि एक का तर तुकोबारे म्हणतात बाबा त्याचं कर्म काय आणि त्याचं धर्म काय ह्याचं वर्म मला समजलेलं असल्यामुळं जे जे कर्म असते धर्म असतील हे सगळं नाशवंत आहे असं तुकोबारा या अभंगामधून आपल्याला थोडक्यामध्ये भावार्थ सांगितलं। विठ्ठल बजरंग बली हनुमान की जय। हर 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 महादेव। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी देते माझे हरिवृत्ती राहो आणि कण लगे माईक पदार्थ तेते माझे हरिवृत्ती राहो। ओम नमः जय वेद प्रतिपादे जय जय संसविद्यात्मरूपा
देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोडी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण ते नमस्कारुणी आता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया करू प्रथन नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी जगद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण ते नमस्कारुनी आता प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असा अभंग असून या अभंगावरून तुकोबाराय म्हणजे या पृथ्वी तलावर स्वतःसाठी काही मागत नाहीत, परंतु एक साधकाची भूमिका घेऊन त्यांनी जगाच्या कल्याणासाठी एक मागणी करतात. कारण की स्वतःचं कल्याण झालं तर आपण जगाचं कल्याण करू शकतो. कारण अनुभव आले अंगा त्याची जगा देत असे. अनुभव स्वतःला यावं लागतंय म्हणून स्वतःच्या अनुभवासाठी या अभंगामधून काही थोडक्यामध्ये मागणी केली आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे वारकरी संप्रदायाचे काही वैशिष्ट्ये 4 वैशिष्ट्ये सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य सांगितलेले आहे की देव उघडा म्हणून सांगितलेले आहे. दुसरं सांगितलेले आहे मंत्र सुद्धा उघडा, आणि तिसरं आहे गुरु उघडा, आणि चौथा आहे उपदेशही उघडा, झाकून काही नाही. नेनो ब्रह्ममार्ग चुकले आणि उघडे पंढरपुराशी आले, आणि भक्त पुंडलिके देखिले आणि उभे केले विटेवरी. का देव कसा आहे म्हणून सांगितलं, उघडा आहे म्हणून सांगितलं, आणि त्याला कोण उभं केलं तर भक्त पुंडलिकानं उभं केलं. का उभं केलं तर आई वडिलांची सेवा करण्यामध्ये व्यस्त होता भक्त पुंडलिका. कारण की देव भेटावं म्हणून जपी तपी योगी ध्यानी, योगियांची ध्यानी ध्याताना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे. कारण की योगी या लोकांना जपी तपी लोकांना भंभम करणाऱ्या लोकांना अरे तीर्थवर्त जप यज्ञ या करणाऱ्या लोकांना देव भेटला नाही, परंतु देव भेटून सुद्धा देवाची किंमत कळालेली नाही असं नाही. परंतु आई वडिलांच्या सेवेपेक्षा म्हणजे देवाला सुद्धा त्यांना मागी टाकावं. असं का त्याला अभंग आहे ना म्हणलं, कारे पुंड्या मातलासी उहे केले विठ्ठलासी, आईसा कैसारे तू धीट मागे भिरकावले वीट. म्हणजे वीट सुद्धा मागे भिरकावून दिलं, देवाला उभं केलं त्या ठिकाणी. कारण देव सुद्धा भक्ताच्या आज्ञेमध्ये आहे. जाने जाने दैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. ज्यानं ज्यानं जसं ध्यान करतोय तशा पद्धतीचा देव होत असतोय. असा तो देव कुठं आहे तर विठेवरी आहे. आणि कसा देव आहे म्हणून सांगितलं आपल्याला तर उघडा आहे. आणि मंत्र कसा आहे, मंत्र सुद्धा उघडा आहे. उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा, तुटते यातना गर्भवास. उघडा मंत्र आहे, झापून नाही. कोणी कान मंत्र देणारे गुरु असतील,
झापून देखो वेके करती गुरु नाही विचारू ठाऊको. का विचार ठाऊक नाही. गुरु कशाला करायचा आहे आपल्याला? तर कानात मंत्र देण्यासाठी नाही, कारण की मंत्र देणारे खूप आहे. आणि झापून मंत्र नाही, उघडा मंत्र आहे. कारण की बाबाजी चैतन्यानं तुकोबारायानं हाच मंत्र दिलेला होता. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. मग चैतन्य बाबाजीनं तुकोबारायांना रामकृष्ण हरी मंत्र दिला होता. मग तुकोबारायाने ठामपणानं सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याविना असता अनेक साधन वाहतसे आन विठोबाचे. म्हणजे हे नाम कसं तुम्ही जपा म्हणून सांगितलं आणि ह्याच्याशिवाय दुसरं कोणतं साधन नाही म्हणून ठामपणानं सांगितलं. का सांगितलं? तर अनुभव स्वतः घेतले आणि स्वतः घेऊन ते जगाला दिले. आणि आज आपण अनुभव न घेता जर सांगत असलो तर त्या ज्ञानाचा काही उपयोग आहे. आणि गुरु उघडे म्हणून सांगितले. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविते आरती शिष्याची. का शिष्याची आरती पुरवत. आरती म्हणजे काय? अर्थ म्हणजे इच्छा. आणि शिष्याची इच्छा काय राहावं? आजकालच्या शिष्याची इच्छा काय राहते? कोणाचं लग्न होण्याकरता माझं लग्न व्हावं, कोणाला मूल होत नसतं मला मूल व्हावं, कोणाला बोर मारायचं तर मला पाणी लागावं. ही इच्छा करायचं नाही शिष्याची. कारण की शिष्याची इच्छा अशी असावं काय मे उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. आणि चित्त समाधान करण्यासाठी असं काहीतरी मागणं मागावं. दुसरं कोणतंही मागणं मागायचं नाही. कारण की हे हेरती माईक दुःखाला कारणीभूत आहे. असं काही मागावं आणि हे असे गुरु करावं. गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कुछ ना ले. शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. गुरु को सब कुछ दे. कबीरदास महाराज सांगतात अशी गुरु अशी शिष्य पाहिजे. काय द्यायचं आहे आपल्याला? काया वाचा आणि मन. हे कोणाला द्यायचं आहे? गुरुला द्यायचं आहे. कारण की जे काय करेल ते अर्पण समर्पण आम्ही कोणी करणार नाही. आपण थोडं काही करायला की आम्ही करायलो म्हणतो. हां कीर्तन करायलो मी, प्रवचन करायलो मी, मृदंग वाजवलं मी, गायन करायलो. अहो अब यूट्यूबला आपलं कीर्तन आहे तर हां टाकीजला आपल्याला आली आहेत. कोण करणार आहे? आपली सत्ता काही नाही. करता करविता तो आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. पण हे समर्पण आपण गुरुपायी केलं पाहिजे. पण आजकाल गुरुला समर्पण काही करत नाहीत. आले की काहीतरी द्यायचं आणि निघून जायचं असे नाही. ते गुरु नाही. जाका गुरु बी आंधला चेला खरा निरन. आंधे आंधा ठेल्या ढुनम कुंप पडत. आणि आंधळ्याला आंधळ मिळालं तर काय होते? दोघंही कुपात पडतात. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे घात एक वेळ मागे पुढे. मागे पुढे घात होणार आहे म्हणून आंधळ्याच्या पाठी लागायचं नाहीये. कारण की तो डोळस असला पाहिजे. सांगायचं तात्पर्य ते डोळस जर नसला आंधळ्याच्या पाठी लागून काय फायदा. म्हणजे उघडे गुरु सांगितले. आता उघडा उपदेश सांगितलेले आहे. उघडा उपदेश तुका म्हणे आहे हित घात जयाचे उचित तैसे करा. तुकाराम महाराज सांगतात हित आणि घात हे उघडं सांगितलेले आहे तुम्हाला. आणि ज्याला जे उचित असेल ते करा. कारण तुकोबाराने अनेक अभंगामधून आपल्याला उपदेश केलेले आहेत. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका असं तुकोबाराने सांगितले. तरी आपण आयुष्याचा नाश करतो का नाही? ऐकतो का? संतांचं बी ऐकत नाही आपण. आणि त्यांनी पाया पडून सांगितले लागून या पाया विनिवतो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. मग बोलतोय का आपण? नाही बोलत. म्हणजे त्यांनी उपदेश केले पण उपदेश करून हे आपण ऐकत नाही. आपण संतांचा उपदेश काय झाकून ऐका नाहीये. हित आणि घात क्षणोक्षणी हाची करावा विचार धरावया पर सिंधू. कारण नाशिवंत देह जाणाऱ्या सकळ आयुष्य खातो काळ सावधान.
आणि हे आयुष्य आपल्याला काय काळानं खात आहे हे उपदेश आहेत, संतांचे तुकोबारायांचे उपदेश आहेत, पण त्यांचे उपदेश सुद्धा आपण ऐकत नाही. संत सांगितले ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. सुख आहे, संतांच्या वचनामध्ये सुख आहे, परंतु ते सुख आपल्याला नको आहे. आपण ऐहिक सुखाच्या मागे लागलेले आहोत, पारलौकिक सुख आपल्याला नको आहे. मग ऐहिक सुखाच्या मागे लागल्यामुळे ते सुख आपल्याला मिळतच नाही. मग त्या सुखाच्या मागे लागून काही उपयोग आहे का? नाशिवंत सुख आहे ते. म्हणून सगळं उघडं असताना आपण का करत नाही? ज्याचं त्याचं हितघात त्याचं त्यानं करा, कारण की तुझ्या हातामध्ये आहे सगळं काही. सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ, सोडून तुझे तो वाट चाल एकला. होऊ दे जरा उशीर सोडतोस काय धीर, रात संपता पहाट होई रे पुन्हा. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. त्याच्यामध्ये का एकटंच आहे आपल्याला, कारण ह्या पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर आपल्याला एकटंच यायचं आहे आणि एकटं जायचं आहे. फक्त इथून घेऊन जायचं आहे आपल्याला काय? फक्त कर्माची शिदोरी घेऊन जायचं आहे. पै शिळा का शिदोरिया दाटणे एक धनंजया, परी जे भाता विसावया मिळजे ते घे पै. इथं काय घेऊन जायचं हे लक्षात घ्या, फक्त कर्माची शिदोरी घेऊन जायचं आहे. पण तो संतांनी सांगितले तसं आपल्याला ऐकायचं आहे, वचनाचं पालन करायचं आहे. सप्ते करा, कीर्तन करा, प्रवचन करा. हे कशासाठी? याचं कारण काय की संतांच्या वचनाचं जर पालन केलं तरच खरा. आपणच पालन करणं, आपण वारकरी माळकरी टाळखरी म्हणतोय, आपण आपल्यामध्ये झगडे करून घेतोय. आपण या वर्षी मी अध्यक्ष, पुढच्या वर्षी तो अध्यक्ष, त्या पुढच्या वर्षी दुसराच कोणते राहते, आणि हे महाराज नको, अमुक ते महाराज नको. महाराज कोणते काय सांगणार आहेत? गात्याला सोडून सांगणार आहेत का? गीतेला सोडून सांगणार आहेत का तुम्हाला? गाता गीता भागवत जे काही संतांचं सांगणार आहेत तुम्हाला, परंतु आपण त्या महाराजासाठी, ह्या महाराजासाठी किंवा ह्यानं काहीतरी करत असेल, त्यानं काहीतरी खात असेल, ह्यानं जमा केला असं ना, आपल्यामध्ये आपणच लावून द्यायला. आता दुसरे तर सगळे बावचले आहेत बरं, कोणी पट्टी द्यायला तयार नाही. आम्ही कलपुरा आमच्या इथे सप्ताह झालं, 23 तारखेला काला झाले. तांदळीकर महाराज तुमच्या 4 वर्ष झाले भेट नाही. केसराईच्या कीर्तनमध्ये भेटले होते तांदळीकर महाराज. 4था दिवस शिवरात्रीचा दिवस होता, त्या दिवशी भेटली होती 1 दिवस. तेव्हापासून आमची त्यांची आज भेट आहे. योगायोग आहे. खूप सुंदर गायन करतात त्यांनी सुद्धा, कारण की आता ते महाराष्ट्रभर फिरलेले आहेत, त्यांना कोण नाव ठेवतं. परंतु आपण हे संतांची वचनं मानत नाही. लक्षात घ्या, संतांच्या वचनामध्ये सुख आहे. या संतांची वचनं जर पाळत गेल्या तर आपण त्याच्यामध्ये सुख आहे. म्हणून आपल्याला परमार्थ करायचा आहे याच्यामध्ये, की आजचा अभंग खूप महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, अभंग कोणता आहे? समचरण दृष्टी विठेवरी साजिरे. आज आपण विठेवर जे सुंदर असं रूप आहे, सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी घरकटेवरी ठेवूनिया, असं ते सुंदर असं असणारं ध्यान आहे. आणि सगुण रूपाचं तो ध्यान आहे. काही साधक सगुणाचं ध्यान करतात आणि काही निर्गुणाचं ध्यान करतात. बरं काय, देवाचे रूप 3 सांगितलेले आहेत. स्वयंरूप आहे, तदेकात्मक रूप आहे आणि आवेश रूप आहे. आता स्वयंरूप म्हणजे जे रूप दुसऱ्या कोणत्याही वस्तूशी आविर्भूत होत नाही, असं ते स्वयंरूप आहे. आणि तेच स्वयंरूप कोणाचं असेल तर ह्या पांडुरंगाचं आहे. आणि तदेकात्मक रूपमध्ये ह्या स्वयंरूपाशी काहीतरी विचित्र असते. म्हणजे कसं, मत्स्य कच्छ वराह नरसिंह हे तदेकात्मक रूपामध्ये मोडतात. आणि आवेश रूप म्हणजे काय, कला आणि विशिष्ट ज्ञान याच्याने काहीतरी विशिष्ट असतात. म्हणजे नारद असतील, सनक असतील, सनत कुमार असतील, हे आहेत ना, हे विशिष्ट रूपामध्ये आवेश रूप म्हणतात. स्वयंरूप, तदेकात्मरूप आणि आवेश रूप हे 3 रूपं झाले. अशा 3 रूपांनी युक्त असतात. पण आपला पांडुरंग कसा आहे तर सम आहे, सम. आणि नामदेवरायाला ही समदृष्टी केव्हा झाली? जेव्हा त्यांनी विसोबा खेचरकर गेले तेव्हा त्यांची समदृष्टी झाली. तोपर्यंत त्यांची विषम दृष्टी होती, कारण मला देव प्रसन्न आहेत, माझ्यासोबत देव जेवतात, मला देव बोलतात, आमच्यासोबत जेवतात, आमच्यासोबत बसतात, आमच्यासोबत खातात, अजून काय पाहिजे. पण ज्या दिवशी गोरोबा काकानं थापटनं मारलं, कच्चा ठरवलं, त्या दिवशी रडत रडत देवाकडे आले. नामया शरण भगवंतासी
भगवंत तो प्रत्यक्ष त्यासी हरी शिकवी नामयासी सद्गुरुविन सुखाशी न पाविजे तेने मानोनिया वचन रिघाला सद्गुरुशी शरण पाहावया रूप निर्गुण तया पंढरीनाथाचे तेने खेचरीसा केला गुरु आणि तेव्हा झाला साक्षात्कार. देवांना शरण गेल्यामुळे देव भवसागरामधून सोडवलं. त्यांना सांगितलं तुम्ही विसोबा खेचराकडे जावं म्हणून. विसोबा खेचराकडे गेल्याच्या नंतर विसोबा खेचर तर पिंडीवर पाय ठेवून झोपलेला होता. मग समदृष्टी केव्हा झाली ते सांगतोय तुम्हाला. अभंगाला धरूनच आहे कीर्तन. मग पिंडीवरचं पाय काढत असताना त्यांनी म्हटले मी तुम्ही असं का झोपला तो मी तुमच्याकडे गुरु करण्यासाठी नाही. माझा पाय दुसरीकडे ठेव. जिकडं ठेवल तिकडं पिंडच. कहाँ पगडारो देखे अंधेरा देखी तो सब वही कहाँ पगडारो देखे अंधेरा देखे तो सब वही ने घेरा. कहाँ पगडार देखे अंधेरा देखे तो सब वही घेरा. कुठं पाऊल ठेवलं तिकडं सगळीकडं पिंड खाली नाही. देवच डोक्यावर पाय घेतले होते. मग हे साक्षात्कार आहे लक्षात घ्या. पिंड त्याच्या पायाखाली निघणं हे असं नाहीये. जिकडं पाहावं तिकडं आपल्याला विठ्ठल दिसला पाहिजे. हे खरं साक्षात्कार आहे. हरीचिया दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी. समदृष्टी सांगतोय. समदृष्टी अभंगातलं सांगतोय. बरं अभंगाच्या बाहेर नाही. जिकडं पाहावं तिकडं आपल्याला हरी दिसला पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. हरी दिसतोय म्हणून सांगतात. बरेच जण म्हणतात देव दिसतंय काय. 60-60 वर्ष लोखंडाचे चंदे खाले त्याला देव दिसल नाही. ह्याला देव दिसते. येडा कुठलं की काय करते. अरे जाऊ दे रे. दुसरा माणूस म्हणा अरे जाऊ दे त्याला डोकं नाही म्हणतात. देव दिसते म्हणून सांगतात ना. ज्ञानेश्वर महाराज सांगतात घरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. दिसते ना. उगो म्हटले काय हरी पाहिला रे हरी पाहिला रे. आदि सोनिया दिवशी आपण त्या देवाला पाहिलं तो सोन्याचा दिवस म्हणून सांगतात. आणि तो कुठं आहे तर सबाह्य अभ्यंतरी व्यापक मुरारी. आत आहे आणि बाहेरही आहे. आत हरी बाहेर हरी.
हरीने घर ओढिले असं जेव्हा होईल तेव्हा सम होते. सम विषम नाही. आपण विषमतेमध्ये जातो, सममध्ये जागा. कन कन में है बस रहा तेरा रूप पार, तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार, मिथ्या है संसार. हरी कोणा कोणामध्ये व्याप्त आहे. सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जसं एक सूर्याचे अनंत किरण असतात तसं पांडुरंग परमात्मा एक आहे. परंतु या घटातून आपल्याला अलग दिसायला लागले. आपण जात पात वंश धर्म भेद मानल्यामुळं आपण सम झालो नाही, आपण विषमच आहोत. काही गुणामध्ये तर फरक आहे ना. कोणी रजगुण्याचा आहे, संसार आवडत असं. कोणी सत्वगुणाचा असं, थोडं थोडं परमार्थ थोडं थोडं परपंच कर. आणि कोणी तमगुणाचं असं, अरे ह्याला काय लागले, पट्टी द्यायचं नाही, काय नाही पट्टी तर द्यायचं नाही, पण ह्याला कट्टी काढू द्यायची नाही. ते तमगुणाचं राहतं, त्याला काय करायचं, त्याचीच कट्टी काढते उलट. आता तसे बी काही राहतात, चलत राहते. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सारे विचार हरिपाठ. हे त्रिगुणाला टाकून द्यायचं आहे आपला. त्रिगुण घ्यायचं नाही आपल्याला आणि निर्गुण सोडायचं नाही. आणि निर्गुण ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्याला सम होत आहे. आणि माझा विठ्ठल असणारा सम आहे, कारण की तो सगळ्यांना सारखंच देतोय. कारण की विष घालून मारायला आलेल्या पुतणेला बी मोक्ष देऊन टाकून दिलं, हो का नाही. आणि भक्त करणाऱ्यालाही त्यालाही मुक्त. नाम चांगले चांगले माझे कंठी राहवले, कपी कुळ उधरले मुक्त केले राक्षसा. अरे कपी कुळ तर उद्धार केलंच, पण ते राक्षसांचा सुद्धा उद्धार केलं. म्हणजे काय सांगतो तुम्हाला, देवाची दृष्टी कशी आहे, सम आहे. सम आहे. दृष्टीमध्ये तीन आहेत, चर्मदृष्टी, तत्वदृष्टी आणि समदृष्टी. आता चर्मदृष्टी कोणाची आहे तर सर्वसामान्य लोकांची आहे. कारण आपण बघितल्याबरोबर आपल्याला काय दिसतंय, ते माणूस दिसते आपल्याला. वाकडं दिसतंय, तिकडं दिसते, काळं दिसते, गोरं दिसते, जात दिसते, पंत दिसतंय, भेद दिसतंय. हे दिसण्याची जी दृष्टी आहे ती चामाचे डोळे आहेत. ज्ञानेश्वर माऊली सांगते त्याला, जे चामाचे डोळे दाविती, इंद्रिय विषय गोडी लाविती, तेची साच हे प्रतीती, थोडी जया. हे चांबड्याचे डोळे हे खरंच वाटतात ह्याच्यानं बघलेले. संत सांगतात, जे जे दृष्टी दिसते ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासे नाही. संत सांगले बाबा, दृष्टीला दिसलेले हरिरूप दिसायला पाहिजे. आपल्याला हरिरूप दिसलं का? मग नाही दिसलं, म्हणून विषम दृष्टी आहे आपली, विषारी दृष्टी आहे, समदृष्टी नाही आहे. मग समदृष्टी होण्यासाठी आपल्याला विष पचवायचं आहे का? आपल्याला हे विष पचवावं लागते समदृष्टी होण्यासाठी. तत्वदृष्टी सांगते, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. तत्वज्ञ संत स्वीकारतात. हे उपाधी आहे, ह्याच्यामध्ये गुप्त चेतन तत्व आहे. कारण ह्याच्यामध्ये काय आहे, चेतन तत्व आहे म्हणून हे शरीर चालतं. ह्या चेतन तत्वामध्ये गुप्त तत्व कोणतं आहे ते तत्व ह्याला कळून घ्यायचं आहे. आणि ती तत्वाची दृष्टी आहे. आता समदृष्टी केव्हा आहे, हे समजतय श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, आणि भक्ता माझी राहो ज्ञानी तुझी. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की सर्व ठिकाणी वासुदेव आहे अशी ज्याची दृष्टी होईल, मग भक्तामध्ये तोच ज्ञानी आहे असंच ज्ञानेश्वर माऊली सांगतात आपल्याला. हे समदृष्टी सांगतो, समदृष्टी. आता दृष्टीमध्ये काय आहे, आता एक
दृष्टी चार प्रकारचे सांगितले आहेत, कारण की काही दृष्टी बाहेरून आहेत, काही आतून आहेत. लक्षात घ्या, बाहेरूनही दृष्टीमध्ये आंधळ आहे आणि आतूनही आंधळ आहे. असा कोण होता? तर असा एक होता, त्याचं नाव आहे महाभारतामध्ये होऊन गेलेला धृतराष्ट्र. कारण युद्ध संपल्याच्या नंतर धृतराष्ट्रानं भीमाला बोलावलं, भीमाची भेट घ्यायची आहे म्हणून बोलावलं. परंतु श्रीकृष्ण परमात्म्याला माहीत होतं हा याचा काका नसून धोका आहे, असं त्याला श्रीकृष्णाला न सांगता तुम्हा येते कळो अंतर आहे. हे देव पाठीराखा असताना आकाश में तारे हो जितने उतने शत्रु होय, बालन बाका करी सके कृपा करी एक रघुराज तो बालन बाका होय. मग त्याची रघुरायाची कृपा होती, भगवंत परमात्म्याची कृपा असल्यामुळं मग ते भीमाला घेऊन निघाले आणि काकाला भेट देत असतेवेळेस जो दुर्योधनानं गदा युद्ध खेळत असताना भीमाची मूर्ती बनवली होती लोखंडाची, आणि त्या लोखंडाच्या मूर्तीला समोर केले आणि त्याला असं कवठाळून मिठी दिल्याबरोबर त्याचा थालीपीठ झाला. मग समजलं असतं, मग काका वाटतं आपल्याला वाटते काका, दिला असता धोका. कारण बाहेरून आंधळा होता, आतूनही आंधळा होता. आणि दुसरी कोटी आहे की बाबा बाहेरून डोळस आहेत पण आतून आंधळे आहे. तुका म्हणे अंध ती संसारी, जी हरी नाही ओळखीला. ज्यांना हरीला ओळखील नाही ती आंधळं म्हटलेली आहे. काही जण बाहेरून डोळस आहेत आतून आंधळे आहेत. कसं? तर अकबरानं बिरबलला प्रश्न केला की बिरबला या जगामध्ये आंधळे किती म्हणल्याच्या नंतर बिरबलानं हजर जबाब म्हणले की बाबा 90% लोक हे आंधळे आहेत. कसं म्हणल्याच्या नंतर बिरबलानं बाजारामध्ये खाटले विणत बसले. विणत बसल्यावर 90 माणसं असं विचारले तुम्ही खाटले कशासाठी विणता? आणि 10 माणसं विचारले की हे काय करताय तुम्ही? ह्याच्यावर पता लागले बाबा ह्याला पाहून सुद्धा डोळ्यानं दिसून सुद्धा नाव सुद्धा माहीत राहून सुद्धा कशाला खाटले कशाला विणता म्हणून विचारलं. प्रसिद्ध झालं, सिद्ध झालं की बाबा 90% लोक कसे आहेत? आंधळे आहेत आणि 10% लोक डोळस आहेत. आणि तिसरी कोटी आहे की बाबा बाहेरून आंधळ आहे पण आतून डोळस आहे. असा कोण होता? तर बिल्वमंगळ त्याचं नाव होतं आणि सूरदास म्हणून ओळखले जातं. सूरदास होता. सूरदास देवदर्शनाला निघाला असता बऱ्याच लोकांनी हसायला लागले, कशाला चालला देवदर्शनाकडे म्हणल्याच्या नंतर सूरदास बोलले देव माझ्याकडे पाहावं म्हणून, मी देवाला पाहण्यासाठी चाललं नाही, देव माझ्याकडे पाहावं म्हणून चालतो. मग सांग देव कसा आहे? काय नाही, आज देव उघड आहे. ह्याला म्हणतात आतली दृष्टी. बाहेरून आंधळ आतून डोळस. आणि चौथी कोटी आहे की बाबा बाहेरूनही डोळस आहे नाही आतूनही डोळस आहे. ही संतांची दृष्टी आहे. हां, की तुकोबाराय म्हणतात बाबा की सहज मी आंधळा गाणीज निराकार पंथे. सहज मी आंधळा आहे पण निराकार पंथेचा आंधळा आहे, आकार नाही त्याला. अशा पंथाचा मी आंधळा आहे म्हणून सांगतात. संत कसे होते? बाहेरून डोळस होते आणि आतूनही डोळस होते. ही दृष्टीविषयी झाली. आता भगवंताच्या पायाविषयी सांगितलं आहे तुम्हाला. भगवंताचे पाय सम सांगितलेले आहे. पाय कसे सम आहेत? आतापर्यंत अवतार झालेत किती देवाचे? 9 अवतार. कलंकी अवताराला धरून 10 अवतार होतात भगवंताचे. 2 जलचर दो भूचर, 2 विप्र 2 राजा, बौद्ध कलंकी अवतार लिया है भक्त जनों के काजा. आता 10 अवतारामध्ये सुद्धा आता 2 जलचर म्हणजे मत्स्य आणि कच्छ. ह्या अवतारामध्ये भगवंताचे पाय कसे होते? मत्स्य अवतारामध्ये पायच होते, कच्छ अवतारामध्ये 4 पाय होते. आणि भूचर अवतारामध्ये वामन अवतारामध्ये, परशुराम अवतारामध्ये, राम अवतारामध्ये, वराह अवतारामध्ये हे सगळे मागे पुढे. राम अवतारामध्ये बाण मारताना पाय मागे पुढे झाले. कृष्ण अवतारामध्ये बासरी वाजवताना त्रिभंगी अवतार झाला. देहुडा चरणी वाजवितो वेणू व बिकार म्हणून स्वामी माझा हे झाला. परंतु आता समपाद घेऊन विठेवरी तो उभा आहे. कशासाठी? की कसले बी झाले आले जैसे बिव मूड पापी आणि उतरी काशीला उनिया. उधरी काशीला भक्ताच्या वचनासाठी समपाद ठेवून तो विठेवरी उभे राहिले. विठेवरी ज्याची पाऊले समान, विठेवरी ज्याचे पाऊले समान, पाऊले समान, विठेवरी ज्याचे पाऊले समान.
पाऊले समान तोची एक दान शूर दाता. आणि ज्याची पाऊलं समान आहेत ना तो सर्वांना सारखं देतोय. आपल्याला सर्वांना सारखं दिलेलं आहे, लक्षात घ्या. आता असतील अपवाद आहेत काही, आंधळे मुख्य पांगळे भैरे हे काही अपवाद आहेत ते त्यांच्या कर्मानुसार आले आहेत. परंतु ह्या चार जर एवढीला जर सोडले असता मनुष्य योनीमध्ये तर सर्व सरसकट आपण सारखे आहोत. कारण काय, इंद्रिय, हात, पाय, डोळे, कान सर्व सारखे, पण आपल्या रूपामध्ये थोड्या चेहऱ्यामध्ये कोणाच्या वर्णामध्ये बदल आहे, एवढंच आहे. परंतु इंद्रिय तर सक्षम आहेत ना आपल्याला. समान दिले काय, कोणाला कमी जास्त दिलं, एक हात दिलं, दोन हात दिलं असं नाही, ते पांगळ्यामध्ये मोडते. ते चार जर सोडलं अपवाद तर बाकीला सगळं सारखं दिले ना. काय दिलं नाही देवानं? दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, हातपाय कान, हे दिले इंद्रिय, हातपाय, डोळे, मुख, बोलाया, डोळे, मुख, बोलाया, फक्त हे कशासाठी दिले? जीवपणाचं जीवपणा नाहीसं व्हावं, भवरोगामधून आपल्याला, याच्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. हे इंद्रिय दिलेले आहेत. आणि ह्या इंद्रियानं भगवान कमरेवर हात ठेवून सांगतात. आता कमरेवर हात का ठेवले असतील देवानं? याच्या अगोदरचे अनेक अवतार घेऊन का भगवंत दमले असतील? एकतर दमलेला माणूस ठेवतोय आणि एकतर वाट पाहण्यासाठी कमरेवर हात ठेवतोय, पण ते हात सुद्धा सम ठेवले आहेत. याच्यामध्ये काही फरक नाही. हात सम ठेवले. एक तरी बाईचा पती जरी घरी आला नसला कामावरून तरी बाई वाट पाहत असते कमरेवर हात ठेवून. एक तर मुलगा शाळेमधून घरी आलेला नसेल तर आई दरोजामध्ये उभा टाकून येणं गेलं मग आमचा पप्प्या म्हणून वाट पाहते. आणि एक तर काम करून करून जर दम आलेलं असलं तर मग कमरेवर हात ठेवते. मग पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ज्या अर्थी ठेवले असतील त्या अगोदरच्या अवतारामध्ये श्रम करून दमले असतील म्हणून का ठेवले का? ते तर झालं, पण शंकराचार्य असं सांगतात की कमरेवर हात ठेवण्याचा अर्थ एवढाच की माझ्याकडे येणाऱ्या भक्तांसाठी हा भवसमुद्र आहे तरुण जाण्यासाठी, तर फक्त कमरे एवढा आहे असं सुचवतात. कारण की कंबर हे मध्यस्थ आहे, लक्षात घ्या. म्हणून हे कमरेला आपण काय बांधतोय? आपण उपरणं बांधलेलं आहे. का बांधून दिलं म्हणून विचारलं तर याचे दोन भाग करायचे आहेत आपल्याला, म्हणून बांधतोय. कारण का, हे अधोपंथ आहे आणि हे ऊर्ध्वपंथ आहे. की मनुष्याला अधोपंथाला जायचं आहे काय ऊर्ध्वपंथाला जायचं आहे? आणि इथून सप्त पाताळ आहेत, लक्षात घ्या. आतल, वितल, सुतळ, रसातळ, तळातळ, महातळ आणि पाताळ हे कुठं आहेत? हे कमरेच्या खाली आहेत. नाभी इथून कमरेपासून खाली आहेत. आणि नाभीपासून वरी आहे ना 7 स्वर्गलोक आहेत. भूलोक, भूरोलोक, स्वर्गलोक, महेरलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक हे 7 वरी आहेत. ते 7 हे 7 मिळून 14 भुवन आहेत. मग आपलं जे मन आहे तर ह्या 14 भुवनामध्ये फिरतंय. मग परमार्थ कशासाठी करायचा आहे? त्या मनाला एके ठाई स्थिर करण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे. आणि ती स्थिर जर व्हायचं असेल काही अवघड नाही बापा. तुम्ही भिवून ना तर माझ्याकडे येणं होशाल. पण हे इशारा करण्यासाठी भगवंतानं कमरेवर हात ठेवून उभा टाक. वाट पाहे उभा भेटीचे आवड
कृपाळूच्या तडे उतावळे. कारण देव सुद्धा उतावळे आहे भक्तांना भेटण्यासाठी, पण भक्त येतच नाही. भक्त दुरूनच, बरेच जण मंदिराला दुरूनच पाया पडतात, इथून चप्पल थोडा अर्धवट काढतात, असं करतात निघून जातात, म्हणजे मंदिरामध्ये सुद्धा येत नाही. कारण की आपण आता केव्हा तरी आषाढी कार्तिकला जातोय म्हणून आपण मंदिरात जातोय समजा, परंतु तिथले जवळपासचे लोक जात नाहीत, ते दुरूनच असं थोडं काढल्यासारखं करतात, निघून जातात. म्हणजे आपण बी मंदिरातून जाताना आपण सुद्धा करतो ना, आपली सुद्धा तेच गती आहे. तिथवर सुद्धा जायला त्याला वेळ नाही आहे. मग हे कमरेवर हात ठेवून सांगतात. मग तुकोबाने त्यांना म्हणतात की देवा म्हणजे तुझे जे हात जे समान दिसायले, पाय सुद्धा समान आहेत, दृष्टी सुद्धा तुझी समान आहे, सगळे इंद्रिय समान दाखवले, इथं हात पाय दृष्टी ह्याच्यामध्ये काही फरक नाही. हे जिथं सम आहे ना, जिथं विषमता साध्य जात नाहीत ना म्हणलं महाराज, तर त्या ठिकाणी देवा माझी वृत्ती राहू दे. कारण की आपण वृत्ती बदलत नाही. परमार्थ कशासाठी करायचं आहे, तर वृत्ती बदलण्यासाठी आहे. आपण कर्तीनं बदलतो पण वृत्ती बदलत नाही. करते आपण दाखवतो, कोणता तरी मोठा माणूस सोबा लागेल त्याच्यासमोर आपण काय तर पुढे पुढे करतो, आणि तो मोठा माणूस निघाले की जाऊ दे कोण आहे बघणार. कर्तीनं करतोय आपण, वरतीनं करत नाही. हे परमार्थ हे वरती बदलण्यासाठी आहे. कारण की प्रवृत्ती जी आहे ते दुःखाला कारणीभूत आहे, निवृत्ती जी आहे ते सुखाला कारणीभूत आहे. पण प्रवृत्तीमधून खटायचं आणि निवृत्तीमध्ये यायचं, त्याला म्हणतात संसार बंधनापासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा. संसार ह्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी तीव्र इच्छा जिज्ञासूवरतीनं जर धारण केलं तर आपली ती वृत्ती बदलल्याशिवाय राहत नाही. परंतु उगच्या उग बदलत नाही, उगच्या उग बदलत नाही. देव कृपा करील मज कायला जर राखील, पण देवाची कृपा झाली तर ते बदलते. म्हणून देवाची कृपा केव्हा होते, तर देवाला आपल्याला काही मागायचं नाही, फक्त माझी वृत्ती तेवढं, देवा माझी वृत्ती तिथे ठेव, असं अभंगाच्या पहिल्या चरणातून वाटतं. समचरणा दृष्टी विठेवरी साजी रे, 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 समचरणा त्या ठिकाणी वृत्ती राहो म्हणतात. कारण की वृत्ती हे एका ठिकाणी स्थिर राहत नाही. कारण ती वृत्ती कोणाबरोबर फिरते, हे मनाच्या बरोबर ती वृत्ती फिरत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात एका ठिकाणी रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन. आणि वरती स्थिर कुठं होते, तर भगवंताच्या चरणाशिवाय वरती स्थिर होत नाही. आता आपण चरण 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 जे लावलो, चरण म्हणजे नुसतं चरण म्हणजे पाय नाही, हे तेवढंच लक्षात घ्या. चरण म्हणजे स्वरूप. आपल्याला म्हणतात ना महाराज चला आमच्या घराला थोडं पाय लागू द्या तुमचं,
पाय लागू द्या म्हणजे नाही, मग आपण त्याला पाय तोडून देतो घेऊन जाईल का? तसं जमत नाही महाराज, तुम्ही स्वतः चला मध्ये. काय आपलं सगळं स्वरूपच त्याला पाहिजे, पायासाठी नाही. मग तेथे वृत्ती कशी राहायची आपल्याला? स्थिर व्हायचं. देवा माझे मन लागो तुझे चरणी. का भगवंताच्या चरणावर हे मनाची स्थिरता असते, म्हणून ते स्थिर मन हे वृत्ती बदलण्याचं काम करते, म्हणून ती स्थिर वृत्ती आहे. आणि वरती एक बार स्थिर झाली ना, आता ह्या परमार्थामध्ये दुसरं काही साध्य करायचं नाही. म्हणजे आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. जे आनंद पाहिजे होतं तिथं मिळालं आपल्याला. कारण काय झालं, वरती स्थिर झाली, भगवंताचं चरण बघितलं. चरण म्हणजे स्वरूप बघितलं, भगवंताचं स्वरूप कसं आहे हेच बघायचं आहे. सद्गुरु कहे स्वस्वरूप जाण, एटले टलेस जन्म ये प्रमाण. हरा जन्म मरणो कागल फाटे, सद्गुरु वचन विश्वास रोक ए माटे. सद्गुरु सांगतात स्वतःचं स्वरूप जाणून घ्या म्हणतात. आपल्याला स्वरूप जाणून घ्यायचं आहे, स्वतः आपण कोण आहोत हे जाणून घ्यायचं आहे. मी कोण आहे आणि कुठून आलो आणि मला कुठं जायचं आहे आणि इथं कशा करता आलो आपण. हे 4 प्रश्नाची उत्तरं ज्याला कळाली ना, त्याचा परमार्थामध्ये वृत्ती बदलली असं म्हणाय हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. मी कोण आहे मी कोण याचा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी कोण आहे याचा विचार करा. आता आपण कोण आहे म्हटल्याच्या नंतर आपण इकडं ॲड्रेस दिलं तर ते जमत नाही. कोण आहे ह्याचा शोध करायचा आहे आपल्याला. कारण आपल्याला हे जर समजलं मी कोण आहे तर जगामध्ये आता समजून घ्यायचं काही राहत नाही. पण शास्त्रीय दृष्ट्या कळायला पाहिजे, संत सांगितले त्या दृष्टीनं कळालं पाहिजे, तरच मग त्या मीचा अर्थ कळू शकतोय. नाहीतर मी 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 म्हणणारे मेंढर सुद्धा म्या म्या म्हणतात. त्या मेंढराची गती होईल तशी मी नको आहे. मग तुकोबारा या ठिकाणी आता पहिल्या चरणाला आपण लॉक करू. किती वेळ घ्यायचा आपल्याला कीर्तन महाराज? टाईम सांगा. अर्धा तास? हो महाराज, किती वेळ करायचं? त्याच्याप्रमाणे आम्हाला गाडी ती एक्सिलेटर कमी जास्त करावं लागतं. 11:30 पर्यंत. 11:30 सर्व समजावायचं. हो तसं सांगा. आता आपण पहिल्या चरणाला लॉक करू, कारण का वेळेच्या नुसार आपल्याला चालावं लागतं. आता दुसऱ्या चरणाकडे, दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय आपल्याला सांगतात. आणि कणाला Bye.
अनिक न लगे माईक पदार्थ. आता माईक पदार्थ म्हणजे खोट्या वस्तू. आता खोट्या वस्तू कोणत्या आहेत तर ह्या व्यवहारातल्या सर्वच वस्तू खोट्या आहेत. जे जे दिसे ते ते नाशिवंत माझे मनावया मी कोण येथ अविनाश एक भगवंत अज अजय अव्यय जो. ह्या दृष्टीला दिसणारे जे जे दिसते ते सर्व नाशवंत आहे म्हणतात. मग आपण दिसलेले मागतो. लहान लेकरू सुद्धा मागते ना आपल्याला. दिसलं की वस्तू ते घ्यायलाच लावते. तसं आपली बी स्थिती तेच आहे. तिच्या इथं आपल्याला वस्तू बोलली ते आपल्या इथं राहावंच वाटतं. आपली इच्छा होते तसं. अनिक न लगे माईक पदार्थ तिथे माझे अर्थ नखो देवा. तुकोबारे सांगते तिथं माझी इच्छा होऊ नको म्हणतात. कारण का एकदा जर त्याची इच्छा निर्माण झाली ह्याची इच्छा तुटली म्हणून तिथं इच्छाच होऊ द्यायचं नाही म्हणतात. कारण लटका आहे. आपण काय मागतोय म्हणून वाढावे संतान ग्रहे व्हावे धनधान्य ल्यावे खावे बरे असावे सदवे हेची करी हाव संसारी. संसारामध्ये हेच लागते दुसरं काय लागतं. हे माईक पदार्थ आहे. पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्य आहे जाणून शरण रे गारे देवासी. हे सर्व खोटं आहे. हे ह्याचा त्याग करून आपण देवाला शरण जायचं आहे. लक्षात घ्या. जोपर्यंत जात नाही. आता हे स्वप्नात त्या दृश्यासारखं आहे. काय की स्वप्न का पडते माणसाला ज्ञानेश्वर माऊली सांगते आणि जागता जव आसी जे जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेवो देखिजे त्याची स्वप्नी. डोळा लागल्याबरोबर तेच दिसते. जागतेपणी ज्याचं चिंतन करतोय ते आपल्या स्वप्नात येते म्हणतात ज्ञानेश्वर माऊली सांगतात. पण असंच एका जनक राजाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये राजा असो सुद्धा त्याने प्रत्येकाच्या घरी भीक मागत होता. भीक मागत होता. भीक. आणि जाग झाला. जाग झाल्यावर तर पाहतोय तर हे स्वप्न खोटं आहे. खरं नाही. मग सकाळी सभा भरवली आणि राजगादीवर बसले आणि सर्वांना विचारले. त्यांच्या सभेमध्ये ज्ञानी मुनी संत म्हणजे मोठी सभा होती. ज्ञानी मुनी महात्म्याची सभा होती ती. सर्वांना बोलावलं. सांगा म्हणले रात्री मला स्वप्न पडलंय. त्या स्वप्नामध्ये मी भिकारी झालो. हे खरं काय. आता हे खरं. मी राजगादीवर बसले. कोणालाच उत्तर आलं नाही. त्याच्यामध्ये कहोड नावाचे ब्राह्मण होते. कहोड ब्राह्मण. त्या ब्राह्मणाला सुद्धा राजाचं उत्तर देता आलं नाही. आणि तेव्हा राजाचं उत्तर जर देण्यात गेलं तर त्याला बंदिस्त करून ठेवायचे बंदीखान्यामध्ये. मग सर्वांना बंदिस्त करून ठेवले. मग बंदिस्त करून ठेवल्याच्या नंतर कहोड ब्राह्मणाचा मुलगा अष्टावक्र म्हणून होता. तर अष्टावक्र जन्मण्याच्या अगोदरच गर्भात असताना कहोड ह्या ब्राह्मणाची चूक काढली होती. पण किती हुशार असावं अष्टावक्र मुनी. किती हुशार असावं. मग ते अष्टावक्र मुनी सहज निघाले आणि आमचे वडील का आले नाहीत म्हणून जनक राजाच्या सभेकडे निघाले. आणि सभेमध्ये आल्याच्या नंतर सर्व लोक हसायला लागले. कारण की 8 ठिकाणी वाकडं होतं. ते वाकडं वाकडं चलत होतं. त्या वाकडेपणाला बघून सर्व सभा हसायला लागली. आणि ह्या अष्टावक्र मुनीला वाटायला लागलं मला वाटलं होतं जनक राजाची सभा विद्वानांची असेल. काही खरं नाही म्हणलं. राजाकडे बघितलं तर राजाही हसतोय. आणि ह्याला वाटलं आता आपणही हसावं म्हणलं. ह्या अष्टावक्र म्हणणं आपणही हसायला लागलं राजाबरोबर म्हणलं. मग जनक राजाला प्रश्न पडलं हा सुद्धा हसतोय ह्याचं कारण काय. जनकानं प्रश्न केला त्या अष्टावक्र मुनीला तुम्ही का हसता. मग अष्टावक्र मुनी म्हणाले मी ह्याच्यासाठी हसतोय. ही सभा मला चांबारांची दिसायला लागली. सगळं चांबारांची म्हणलं. मग त्या जनक राजाला क्रोध वाटलो. चांबारांची सभा कसं काय म्हणतोय तुम्ही म्हणल्याच्या नंतर तो म्हणतोय तुम्ही कशाची परीक्षा करताय आज. फक्त चांबड्याची ना हाडाचीच परीक्षा करताय ना माझी. पण तो आत्मज्ञानाची परीक्षा केली नाहीत ना तुम्ही. कबीरदास महाराज काय म्हणतात
जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान। मोल करो तलवार का, पड़ी रहने दो म्यान, पड़ी रहने दो म्यान। अरे ह्या म्यानला काय करता? हे म्यान होय, हे पडून जाणार आहे. ऐक मानवा सत्य सांगतो, नासून जाईल तनू. अरे नको रे बाबा माझं माझं म्हणू, अरे नको रे बाबा माझं माझं म्हणू. कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. अष्टावक्र मुनी सांगतोय जनकराजा, तुम्ही हसताय ना, ही चांबाराची सभा वाटली मला. कशावरून म्हणताय तुम्ही चांबाराची सभा? कारण तुम्ही हाडाची परीक्षा केली असते, चांबड्याची परीक्षा केली, ह्याच्यात तर काय तुम्ही ज्ञान बघितलंच नाही. मग कोणतं ज्ञान आहे? तू इथं कशा करता आलेले आहेस? मी माझ्या वडिलांना सोडवण्याकरता आलो. कोण वडील? माझे कहोड नावाचे ब्राह्मण आहेत, ते माझे वडील आहेत. मग त्यांना सोडायचं आहे का तुला? हो. मग काय काय करावं लागलं माहीत आहे तुला? माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावं लागलं मी जनकराज. मग सांगा तुमचे प्रश्न काय आहे? काय नाही, रात्री मला स्वप्न पडलं होतं, स्वप्नामध्ये मी भिकारी झाले आहे, आता मी राजगादीवर आहे. सांगा कोणतं खरं? ते खरं का हे खरं? अष्टावक्र मुनी ताबडतोब उत्तर दिले, तेही खोटं आणि हेही खोटं. मग जनकराजानं म्हणले हे बरोबर आहे म्हणले. आणि सभेमध्ये लोक परेशान झाले, आम्हाला काही कळालं नाही, कसं खोटं म्हणताय? कारण की स्वप्नामधलं हे स्वप्न खरं नाही, की हेच खरं नाही तर स्वप्नातलं कुठं खरं आहे? आपलंच हे खरं नाही ना, देहच खरं नाही, जागृतीमधलंच खरं नाही हे, की राजाचं राजवण किती दिवस राहील? हेच खरं नाही, ते कोणतं खरं म्हणला? मग त्यानं अष्टावक्र मुनीला शरण गेला. कोण? जनकराजाने. तद विद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनी सतत्वदर्शिना. म्हणजे सद्गुरूशी शरण निघाला. सद्गुरूला म्हणजे त्या अष्टावक्र मुनीला त्यांनी गुरु केलं आणि त्यांच्याकडून उद्धार करून घेतलं. हे का सांगतो म्हणलं का? हे लठ्याबद्दल लटकं आहे, खोट्यातलं खोटं आहे, असा हा संसार आहे. सर्व संतांनी सांगितलेलं आहे, संसार दुःख मूळ, चोहीकडे इंग विश्रांती नाही खोटे, रात्रंदिवस तळमळ. हे सगळं खोटं आहे. जनतव देखे गुंतले प्रपंची, स्मरण तो त्यांची नाही. हे सगळं जन लोक कुठं गुंतले? ह्या प्रपंचामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांनाच स्मरण नाही. आणि संत सांगतात, पहिले दर्शन नंतर फिरती, त्याचे नंतर स्मरण करी. मने अवतार हरी दर्शन विन, स्मरण नसून विलाप करी. हरदेवानी अवतारवाणी अशी काही आहेत निरंकार मंडळमध्ये, त्याच्यामधलं हे ओवी सांगतोय तुम्हाला की पहिलं दर्शन करा म्हणतात, आणि नंतर प्रीती, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्मरण करा म्हणतात. आणि जर तुम्हाला दर्शन झालं नसलं तर प्रीती बी राहणार नाही आणि त्याचं स्मरण होत नाही. जर तुम्ही म्हणत असाल आम्ही बी नामस्मरण करता, म्हणून ते स्मरण नसून विलाप. विलाप म्हणजे काय? रडणे. बाया रडतात ना, काहीतरी असं होतं मग, तसं होतं मग, काहीतरी ते बरंच रडतात. मग तशा पद्धती विलाप करणं आहे, हे स्मरण नाही असं सांगतात. म्हणून ह्या लठ्यामध्ये कशाला पडायचं? या देहरूपी गाडीला काय आहे? हे देहरूपी गाडी कशावर चालते? ह्याच्यामध्ये इंधन कोण भरतंय? गाडी कशामुळे चालतंय? हे कोण शरीर चालतंय? हे ज्ञान सोडून देऊन तुम्ही ह्या हाडामासाच्या शरीरावर बघत आहेत का? ही लटका आहे हे सगळं. आणि ह्याच्याबद्दल नेटकं जाणून घ्या तुम्ही काय आहे ते. प्रेम, नम्रता आणि भक्ती, श्रद्धा ज्याची खरी, दिसे हा देवतया अंतरी. दिसे हा देवतया अंतरी. असेल इच्छा जर तरण्याची, चढमग पायरी तो ध्यानाची. प्रेम, नम्रता आणि अभक्ती, श्रद्धा ज्याची खरी, दिसे हा देवतया
देहा देवतया अंतरे. प्रेम, नम्रता, सहनशीलता ह्या काही गोष्टी जर असल्यात आपल्याकडं तर मग माणसातलं जे हे दुर्बुद्धी आहे ते दिसत नाही. म्हणून हे माईक आपल्याला सोडावं लागतंय. शाश्वत आपल्याला घ्यायचं आहे. ते शाश्वत घेतल्यानंतर हे लटिक आपोआप फुटल्या जात आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अनिक न लगे माईक पदार्थ ते माझ्या इच्छा माझे होऊ देऊ नकोस म्हणतात. मग असं म्हणल्याच्या नंतर तुकोबाराय हा ना अहो हे जाऊ दे, ह्या लोकांमधलं आहे, हे तर माईक आहे, असं ते माईक म्हणताना खोट आहे ना म्हणता. मग तुम्हाला ह्या लोकांचं सुख नको तर तुम्हाला वरचं परलोकातलं ब्रह्मपद वगैरे देऊ का जर असं विचारले असता तुकोबाराय तिसऱ्या चरणामधून म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिला. वाटतंय माणसाला कोणतं तरी पद असलं तर सुखी राहील म्हणून कोणत्या पदामध्ये बी सुख नाही. आणि आज माणूस पदालाच मरतोय. आपण कोणतं तरी ग्रामपंचायत मेंबर तरी राहावं, कोणतं सदस्य राहावं, कोणतं सरपंच तरी राहावं, तंटामुक्ती अध्यक्ष तरी राहावं, आमदार राहावं, खासदार राहावं असं वाटतंय. पण तू ह्या पदाला भ्रमादिक पदाला सुद्धा तुकोबाराने तुच्छ माटलेलं आहे, लक्षात घ्या. तर आपण हे साधारण नाशवंत पदार्थाच्या माई कशाला लागणार. ते पारलौकिक मधलं सुख आहे. कारण कबीरदास महाराज सांगतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा जोगी दुखिया जंगम दुखिया दुखिया घर बैरागी. साच कहे तो सब जग दुखिया टूटा कहे न जाए. ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया जिन्होंने सृष्टि कमाई. धूत दुखिया अवधूत दुखिया दुखिया धन रंकारे. शुकदेव ने दुख के कारण उधरी माया त्यागी. कहत कबीरा वो नहीं दुखिया जिसने मन को जीता. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे राजा हमारा, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे इंद्र हमारा, इंद्र कहे ब्रह्मा, ब्रह्मा कहे शंकर प्यारा, शंकर कहे विष्णु सुखी, विष्णु कहे भक्त हमारा, भक्त सुखी जो नाम जपे. बाकी दुखिया सब संसारा. सगळ्या संसारामध्ये सगळे दुखी म्हणून सांगाले, सुख कुठेही नाही. तर आपण सुख आहे म्हणून आपण जगतो. हुंट काय करते, ते काठीवर झोडूप खाते, काट्याचं झोडूप खाते हुंट.
आणि त्याच्या तोंडामधून रक्त निघते खात असते तरी ते झुडूप खायचं सोडत ना, अजून खाते तसं तसं. म्हणजे एवढं हाल अपेष्टा सहन करून बी या संसारामध्ये आपण किती जरी त्रिविध ताप आले काय, शोक निर्माण झालं काय, दुःख निर्माण झालं काय, अजून आपण तसंच उद्या अजून त्याच संसारामध्ये रममान होतो का नाही? उंटासारखीच कथा आहे ना. किती झालं ते रक्त निघालं तरी सोडत नाही, म्हणजे आपल्याला दुःख झालं तरी आपण अजिबात सोडत नाही संसार. या संसारामध्येच गुंतून आहोत. हे सगळं दुःखमय आहे, हे दुःखाला कारणीभूत आहे. आणि आता ह्याच्याविषयी दृष्टांत सांगलं तर लांबते. एक दृष्टांत होता, सांगत नाही आता लक्षात. काही कीर्तन वेळेअभावी आपल्याला काही कमी करावं लागतं. मग हे भ्रमादिक पदे दुःखाचे शिराने ते दूषित झणी जडो देशी, त्या ठिकाणी चित्ताला झडू देऊ नको. कारण की प्रपंचामध्ये असणारं वित्त पाहिजे, पण परमार्थामध्ये चित्त पाहिजे. आणि हे जर चित्त जर एकदा तिकडे गेलं तर चित्तानं चिंतन होऊ शकतं. चिंतन करणं ही देवाची खरी सेवा आहे. कारण का चिंतने चिंतने तदरूपता, तुका म्हणे सुख देह निरसने, चिंतने चिंतने तदरूपता. देहाचं निरसन झाल्याच्या नंतर तदरूप म्हणजे कोणाचं रूप आहे तर देवाचं रूप आहे. देवाचं रूप आपल्याला प्राप्त होते आणि ते सद्गुरूकडून आपल्याला पाहून घ्यावं लागते. आपल्याला दिसत नाही बघा. केवळ वाचन कामी न येई, धर्मग्रंथ ऐसे वदती, सद्गुरु विन ज्ञान न तुझे, जाईल जन्म अधोगती. सद्गुरूशिवाय आपलं हे जन्म आहे ना अधोगतीला जाणार आहे. केवळ वाचन कामी येणार नाही, म्हणून सद्गुरू या जीवनामध्ये करावं लागतंय. म्हणून संतवी सांगितले, सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधे आधे. सद्गुरू या जीवनामध्ये कोणी केलं नसतं तर सद्गुरू करून घ्या. आणि आम्ही पुण्याला राहत असल्यामुळे निरंकारी मंडळाचा सत्संग आम्हाला लाभलेला आहे. कोणी कोणता सत्संग कोणी कोणता सत्संग करतात, पण हे नामदेव महाराजांचं ज्ञान आहे. पंजाबला जाऊन पंजाबमधून आपल्याकडं आलेलं आहे आणि त्याचे आद्यमान असणारे सद्गुरू असणारे आमचे सुदीक्षाजी सद्गुरू माता आहे. आणि शिरीषजी डोंगरे महाराज हरिभक्त परायण यांच्याकडून 2 जानेवारी 2023 रोजी दासला आळंदी, देहू आळंदी येथील खेळगाव या ठिकाणी दासला सद्गुरूकडून म्हणलं ह्या विश्वव्यापक अशा परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. या नारदाच्या गादीवर उभे टाकून सांगतो, हे खोटं बोलते की काय की विश्वव्यापक परमात्म्याची प्राप्ती होईल का, तर होणारच आहे. तुम्हाला प्रचिती बघायचं असलं तर इथं एक सत्संग ठेवा. आणि ज्याला कोणाला परमपिता परमात्म्याचं दर्शन करून घ्यायचा, विश्वामध्ये अखिल विश्व चालवणारा असा परमात्मा कोण आहे तर तो आज माझी विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज आज तुम्हाला त्या परमपिता परमात्म्याची ओळख करून देतात. रामनाम जप करीत होतो रामदावीला सद्गुरूने, जगती जीवन कसे जगावे आणि हे शिकविले सद्गुरूने. कारण सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते. काय सद्गुरूची महिमा आहे. सद्गुरू आपल्याला सहज बोलणे. देह पंढरी आत्मा श्रीहरी, गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी. हा सद्गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी. खरी प्रचिती आपल्याला सद्गुरूच्या ज्ञानात मिळते. तोपर्यंत प्रचिती येत नाही. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती झाल्याशिवाय ह्या जीवनाचा उद्धार नाही. म्हणून ह्या चित्ताला आपल्याला राखून ठेवण्याचं काम करा असं या ठिकाणी सांगतात. चित्त आपल्याला चिंतन करायचं आहे. कशाचं चिंतन करायचं आहे तर एका देवाचं आपल्याला चिंतन करायचं आहे. सर्वजण टाळ्या वाजून चिंतन करा.
राहिलं एक चरण सोडायचं का 3 चरणाला लॉक केलं एकच चरण राहिले तुका म्हणे त्याचे कळले तुका म्हणे त्याचे तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत धर्म आणि कर्म कळण्यासाठी आपल्याला वर्म कळावं लागते जर वर्म जर चुकलं तर माणसाकडून अधर्म होत असते एक माणूस हॉटेलमध्ये जातोय हॉटेलमध्ये गेल्यानंतर पाणी मागतोय पाणी देत नसल्यामुळं त्यानं ते हॉटेलवाला वेटर म्हणतोय पाणी मिळत नाही चहा घ्यावा लागतो म्हणतोय चहा द्या म्हणल्याच्यानंतर तो चहा देण्यासाठी म्हणजे चहा पित नाही म्हणतोय चहा पित नाही म्हणतो दूध घ्या म्हणते काहीतरी घ्यावं लागते पाणी मिळते ना तर मिळणार म्हणते मग तो दूध घेतोय दूध घेतल्याच्या नंतर दूध पितोय पिल्याच्या नंतर वेटरला इकडे बोलवतो इकडे आणि एका तुमच्या हॉटेलमध्ये साखर वगैरे नाही का मग ती वेटरमध्ये मला काय काय मग ती वेटर मालकाला भीता येईल मग त्याला हल्लू साखर हातामध्ये आणून एवढी साखर त्याच्या हातामध्ये
हे साखर खाते आणि साखर खाल्ल्याच्यानंतर ते बाहेर येते. आता बाहेर आल्याच्यानंतर हे मालकालाही बाहेर मालक बी बघलेले असते बरं साखर देऊन देखताना. मग ती बाहेर आल्यावर असं पोट हालायला लागतं, घर हालायला. ते मालक बघते, सर्व वेटर म्हणतात अरे म्हणता हे काय विषबाधा तर झाला नाही. म्हणतात ताबडतोब दूध सांड टाकून द्या, दुधापासून बोलले सगळं सांड टाकून द्या. मग ते मालक ऑर्डर दिल्याबरोबर वेटरनं सगळं सांड टाकून देतं. लवकरात लवकर काळी पिवळी गाडीला फोन करते, आल्याबरोबर त्या गाडीत बसा म्हणते. ह्याला काय माहीत नाही असं विलक्षण आपल्याला काय करायचं, चला म्हणते आपल्याला घरी न सोडत असं म्हणून हे बसते. मग तिथं दवाखान्यात नव्हती, ह्याला दवाखान्यात नंतर झोपामध्ये बोलल्यावर मला काय झालं म्हणते. अहो तुम्ही बाहेर आल्याच्या नंतर असा हाल होत होता ना. मग ते मालकाला मग तेव्हा सांगते अहो तुमच्या वेटरनं त्या दुधामध्ये साखर टाकलं नव्हतं, ते साखर मला नंतर दिल्यामुळे मी असं हलवित होतो म्हणजे मला काहीच झालं नाही. मग तेव्हा काय झालं, तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. वर्म चुकल्यामुळे त्याला दवाखान्यामध्ये न्यावं लागलं. हे सगळे परेशान झाले, सगळं अधर्म झाला, सगळं सांडून गेलं, दूध सांडून गेलं, दुधापासून बनलेल्या सगळ्या वस्तू फेकून दिल्या, गडबड काय काय नुकसान झालं कोणाला. हे सगळं घडलं. हे वर्म जर चुकलं ना आपलं धर्म घडत असते. वर्म काय, धर्म काय, कर्म काय. आता माणसानं कोणते कर्म करावं तर आपल्याला निषिद्ध कर्म तेवढं करू नका. द्यूतचं मांसम मदिराचे वेशा मृगचार्य चौरम परदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. द्यूत खेळणं, मांस खाणं, शिकार खेळणं, परदारागमन करणं, चोरी करणं, वेशागमन करणं, हे असे काही 7 व्यसनं आहेत ते सोडून द्यायला सांगतात. कारण हे निषिद्ध कर्म आहेत, ते नरकाला घालतात. निषिद्ध कर्म सोडून द्या. निषिद्ध कर्म सोडल्याच्यानंतर आपलं शुद्ध कर्म घडते. आणि अधर्म करू नका. धर्म कोणता आहे तर एकच आहे धर्म की जगामध्ये प्रेम आलं पाहिजे. ज्याची धारणा होते तो धर्म, जगाचं कल्याण होते तो धर्म, ज्याच्यामध्ये प्रेम टिकवता येते तो धर्म, हे माणसालाच करता येते. साने गुरु सांगतात ना, खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अरे पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अरे पावे. कुणाना व्यर्थ सिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे. समजता बंधू मानावे जगाला प्रेम अरे पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अरे पावे. हे प्रेम कुठे आहे? प्रेम अंतरा माझी विलसे ओठावरती प्रार्थना असे. म्हणे अवतार अशा भक्तांजवळी सदैव सद्गुरु समीपासे. असा जर कोणी असला, प्रेम अंतरंगामध्ये असावं, प्रार्थना ओठावरी असावं. कोणती प्रार्थना असावं आपल्याला? परमपिता परमात्मा सब तेरी संता. भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण. जगाचं कल्याण करण्यासाठी हे धर्म सांगितले. ज्ञानेश्वर माऊलींनी ते सांगितले. आता विश्वात्मके देवे वागेतनी तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सतकर्मी रती वाढो. परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्व धर्म सूर्य पाओ, जो झेवांचील तो थे लाओ. प्राणी जगा करता माहिती दिली प्रार्थना, स्वतःसाठी नाही, एक स्वार्थ नाही याच्यामध्ये, झगडा करताय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे. सर्वांचं भलं रक्षण कर आणि कल्याण. सर्वांचं रक्षण, सर्वांचं भलं करण्यासाठी प्रार्थना असते. हे सर्व संतांनी तेच केलं आहे आणि तेच खरं धर्म आहे. लक्षात घ्या. आज माणसामध्ये प्रेम नाही, घरातल्या घरात राहिलं नाही, शेजारी तर सोडाच म्हणलं, गावात तर ते गेलंच म्हणलं, कुठंच काही नाही म्हणजे प्रेम आहे.
प्रेम, नम्रता, सहनशीलता हे आपल्याला टिकवता आली पाहिजे. हे खरं धर्म आहे. परंतु एक वर्म का चुकला हे धर्म, तर एक चुकल्यामुळं आपण प्रत्येकाचं मत्सर करतोय. संत सांगतात कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि कोण्याही जीवाचा आपण जर मत्सर जर करत बसला तर आपल्याला वर्म जे भगवंताचं वर्म न समजल्यामुळे आपण मत्सर करता. परंतु एकदा का सदुरू करून भगवंताचं जर वर्म जर समजून घेतला तरी मत्सर द्वेष आपल्याला निघून जाते. लक्षात घ्या. हा तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. कारण अधर्म का चुकलं, का झालं, ते वर्म चुकल्यामुळं झालं. मग संतांनी हे वर्म तुम्हाला कोण दिलं? तुका म्हणे संती वर्म दिले आम्हा हाती. हे संतांना आपल्या हातामध्ये वर्म दिले. कोण संत? ज्यानं ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये ज्याचा जो सद्गुरू असेल तो आपले संत, आणि त्यांनी आपल्या हातामध्ये वर्म दिले आहे. आता वर्म कोणतं दिले? अवघड आहे का सोपं आहे म्हणून विचारले. सोपं आहे. सोपे वर्म आम्हा सांगितले संते, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपे वर्म आहे, काही अवघड नाहीये. सोपं वर्म आहेत आपल्या संतांनी सांगितलंय, पण ते आपण सोपं करतच नाही, अवघडमध्ये पडतोय आपण. म्हणून अवघडमध्ये पडायचं नाही. हे सोपे वर्म सोडायचं नाही. आणि हे सोपे वर्म आपल्याला संत दाखवून दिले. त्याच मार्गाने जर आपण चाललो, येण्याची पण ते चालू जातात. न पडे मोठे काय गुंतागुंती आपल्याला काही पडणार नाही. वर्म समजल्यानंतर कर्मही चुकणार नाहीत आणि धर्मही आपल्याकडून घरला जाईल. म्हणून संत सांगे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याचे कामा करणे काम बीज वाढवावे नाम. काही लोकांना धर्म कळत नाहीत. मत परमत उन्मत श्रांत क्रोधो बघुसीत थोर मानसे लुब्धस्य कामीचे आणि भीता ते दश. हे भीष्माचार्यानं सांगितले, धृतराष्ट्राला सांगितले 10 जणांना धर्म कळत नाहीत. म्हणजे काय? मत म्हणजे कोणते? तर मत म्हणजे माजलेले. प्रमत म्हणजे कोणते? तर हे वेडे लोक. उन्मत म्हणजे काय? दारू पिऊन नाचणारे उन्मत लोक. श्रांत म्हणजे तहानलेले लोक. बुभुत्सित म्हणजे काय? भूक लागलेले. आणि त्वर मानस म्हणजे घाईत असलेले. क्रोधो म्हणजे क्रोधी लोक. आणि भीत म्हणजे भिलेले. आणि कामीच म्हणजे ज्याच्याकडे काम वासना जागृत झालेत. अशा काही लोकांना धर्म कळत नाहीत. ते ह्या यादीतून वगळून टाकायचं. त्यांना अजिबात धर्म कळत नाही. पण धर्म कळून घेण्यासाठी आपल्याला संतांच्या दरबारामध्ये संतांना शरण येऊन आपण धर्म कळून घ्यायचं. आणि ते वर्म एक कळून घ्या. सर्वामध्ये सारखा ईश्वर आहे. सर्वाभूती शोभे एक वासुदेव. पण पुसून या ठाव अहंतेची वासना जर टाकून दिला आपण, सर्वामध्ये एकच परमात्मा आहे. जात नाही, पात नाही, धर्म नाही, वेश नाही, पंथ नाही, काहीच नाही असं समजून आपण जर सर्वाभूती जर लीन झालो तर तो परमात्मा आपल्याला कळत. हे सद्गुरूचं खरंच ज्ञान आहे. या जगामध्ये दुसरं काहीच नाही. माणसाला माणूस बनायचं आपल्याला. माणसाला माणूस बनवण्यासाठी आज हे निरंकारी मिशन असेल, अजून कोणतीही मिशन असेल, कोणतेही सद्गुरूचं सत्संग असेल, माणसाला माणूस बनवण्याचा तरी प्रयत्न करावं. कमीत कमी आपल्याला नाही देव बनता आलं तरी चालत, पण माणूस बनता आलं पाहिजे. तुला मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन मानसा तू माणूस बन. मानसा तू माणूस बन. शेवटी माणूस तरी बना आपण. माणसापासून नंतर साधक बनशाल, साधकापासून सिद्ध बनशाल, सिद्धापासून संत बनसाल. एक एक कोठी आपली वाढत जाईल. परंतु मार्ग सोडू नका. भक्ती मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग असे 4 मार्ग आहेत. जसं भूमार्ग आहे, लोहमार्ग आहे, जलमार्ग आहे, आकाश मार्ग आहे. ही 4 मार्ग आहेत. आणि भक्तीमध्ये 4 मार्ग आहेत. या 4ही मार्गाला तुम्ही सोडू नका. आणि हे जर सोडलं नसेल, तुम्हाला भक्तीचं वर्म कळल, तुम्हाला कर्म कळल, तुम्हाला धर्म कळल. आणि असं त्या दिवशी कळल तर माणूस हे माणसापासून कधी दूर होत नाही. तेव्हा मनात तुम्ही भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा. सत्य है, अहिंसा है, हे सगळं आपल्याला
अहिंसा हे परमधर्म आहे, सत्य हे सुद्धा परमधर्म आहे, सदाचारानं राहणं हे सुद्धा धर्म आहे आणि हेच धर्म आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. लक्षात घ्या आणि त्या धर्माचं पालन करावं आणि त्या धर्माचं पालन करून आपल्याला कर्म धर्म वर्म हे समजून घेऊन आपण नीतिमत्तेनं चालायचं, एकोप्यानं राहायचं, माणसाला माणूस बनवायचं, आपण बनायचं, दुसऱ्याला घडवायचं. हेच आपल्या सद्गुरूनं शिकवलेलं ज्ञान आहे आणि ते आज इथं सुद्धा आपण ते प्रतिक्रिया राबावं, सगळ्यांनी करावं. आणि आलेली झालेली सेवा आज आपल्याला यावर्षीची दुसरी सेवा आहे आपली. गेल्या वर्षीची पहिली सेवा झाली, या वर्षीची दुसरी, पण गेल्या वर्षी चौथा दिवस होता आणि यावर्षी पहिला दिवस आलेला आहे. लक्षात घ्या. परंतु आलं तर आला, परंतु आपल्याला निसर्गानं काही म्हणजे वाऱ्यानं काही ह्याच्यानं काही आपल्याला काही करंटाची साथ दिली नाही म्हणून आपल्याला मंदिरामध्ये थोडक्या जागेमध्ये आज आपल्याला कीर्तनाची सेवा कशी का होईना पण भगवंताची इच्छा, आपलं काही नाही, त्याच्या इच्छेनुसार करून घेतो. मग गेल्या वर्षी आपल्याला अगोदर पहिल्या दिवशी पाणी पडलं, पण आपल्या दिवशी सुट्टी दिलं होतं. आपण भगवंताला धन्यता देतो गेल्या वर्षी, मग आता का देऊ नये? जसंही हो आपण धन्यता द्यायलाच पाहिजे भगवंताला. मला तसंच करून घे गेल्या वर्षी, असं काय आपल्या हातचं आहे? नाही. गेल्या वर्षी सुट्टी दिला, आपण धन्य मांडलो, आपण पटांगणामध्ये केलो. आणि ह्या वर्षी आपल्याला थोडंसं वारं अजून बंद झालेलं नसल्यामुळं आपल्याला मंदिरामध्ये घ्यावं लागलं. कमी संख्या असेल जास्त संख्या असेल, म्हणजे ते आपली सेवा भगवंतानं जशी करायची आहे, केव्हा कशी केव्हा कसं होत नाही, समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. हा कोणे दिवशी हत्ती अंबारीत, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे, समयाशी सादर व्हावे. जसं समय आहे ना तसं आपल्याला चालावं लागते बाबा. समय हे बडा बलवान आहे, समयापुढे काही गेलेलं नाही. झालेली सेवा मी माझे सद्गुरू सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. हनुमान मंदिराची सेवा आणि तिसरा सप्ताह आहे. अखंड सप्ताह होत असताना तिसरा सप्ताह आहे आणि अवधूत येरकलवारनं आम्हाला फोनवरच तारीख घेतली आहे गेल्या वर्षी आणि तेव्हापासून त्यांची आमची ओळख झालेली आहे. फोनवरच तारीख घेतलेली आहे. आमची अगोदरची कशाची ओळख नव्हती बरं का. आणि यावर्षी ती तारीख तशीच घेतली आणि इथून जरी ह्याची जरी सेवा महाराजाची जरी घ्यायची असलं तुम्हाला, तरी याच वर्षी तारीख डिक्लेअर करा. पुढच्या वर्षीची तारीख आताच डिक्लेअर करून ठेवा, कारण महाराज बदलू आलेत पुढच्या वर्षी. परंतु अशी पहिली दुसरी तिसरी सोडून डिक्लेअर करा, कारण की देवा आळंदी देवाची मध्ये राहणारा हा महाराज आहे आणि त्या देवाच्या आळंदीमधून बेळखुनी देवाची पर्यंत आलेले आहे. ज्याला देवाची लागलेले शब्द आहे अशा गावामध्ये आता आजपर्यंत म्हणजे आजच्या सप्त्याचं सोडून म्हणा, पुढच्या सप्त्यापासून हे ऑफर देतोय मी की जेव्हापर्यंत ह्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत, आता पुढच्या वर्षीपासून सांगतो 2025 पासून की देहात प्राण आहे तोपर्यंत महाराजांची ह्या देवाच्या बेळकुरीला फ्री सेवा राहील, फ्री, 1 रुपया विना घेता. पण तारीख मला याच वर्षी डिक्लेअर करा, एवढंच माझं मानतोय आणि सद्गुरूचरणी माझी सेवा समाप्त करतोय. झालेली सेवा मोडकी झाली, तोडकी झाली, न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्हा ते विनिवित असे पायाच्या प्रसादे. काही बोलले विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे, अंगभूत युक्ती नव्हे, उपदेश तुमचे बळबोलले शेच तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुखा म्हणे. समचरण दृष्टी विटेवरी साजरे तेथे माझी हरिवृत्ती राहो, आणि कला लगे माईक पदार्थ तेथे माझी हरिवृत्ती राहो. झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम तुकाराम
आज करो चक्र पारो वसधने का बाबा आज प्रहलाद वसधने का तुकावा आज प्रहलाद वसधने का प्रेम सप्रेमा रति गोविंदा से वो धन्य धन्य जगद्या प्रगट बोले विश्व भाई मस्तक स्वामी सदुराघव सागर